आज मुंबईला जायचं आहे म्हणून संध्याकाळी ना जे कपडे वाळत घातले होते मी सकाळचे धुतलेले ते पटकन काढून ना घडी करून घेतले, कारण बाहेर ठेवू शकत नाही, 4-5 दिवसासाठी चालली आहे म्हणून त्याकरता ते करून घेतलं. मग इथे ना दुपारच्या वेळेस नाचणी मी शिजवून ठेवली होती आणि थोडं पाणी टाकून ना डब्यामध्ये ठेवलं होतं. आता हे काही एवढं जास्त फर्मंट झालं नसेल, पण तरी मी तसं करून ठेवलं होतं. आणि मग संध्याकाळच्या वेळेस ना मी ह्याच्यामध्ये थोडी 2 चमच दही टाकून ना मस्त मिक्स केलं, म्हणजे आपण आंबीळ बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने. आणि मीठ अगोदरच टाकलं होतं शिजवताना म्हणून काय आता काय ॲड केलं नाही मी. तर छान ना 2 ग्लास असे झाले होते, तर 1 ग्लास मी योहानला दिला आणि 1 ग्लास मी पिऊन घेतला. गरमी जरा इतकी वाढलेली आहे ना, मग त्याकरिता ना हे असं केलं ना की थोडा थंडावा पण राहील पोटामध्ये. थंड पिण्यापेक्षा हे असं प्यायलेलं खूप छान, कधी पण हेल्दी. मग सर्व झाल्यानंतर ना मस्त रेडी व्हायला सुरुवात केली. तर इथे मस्त मी ड्रेसच घातला होता, म्हणजे मला जितकं कम्फर्टेबल होईल तितकं. आणि या गरमीमुळे ना कुठलीही स्टाईल करायला जमत नाही केसाची, म्हणून काय करणार, पूर्ण वर बांधलेलंच कधी पण चांगलं. आणि मग पटकन माझं वॉच वगैरे बांधून घेतलं मी. आणि तोवर शैलेश पण बाहेर गेला होता, म्हणजे की विसरला होता ना, मग त्यावेळेस ना आला पण होता. मग शैलेश आला आणि पटकन मग खिडक्या लावायला सुरुवात केली त्याने. सर्व खिडक्या लावून वगैरे झाल्या होत्या आणि मग नंतर अचानक आठवलं, अरे की झाडांना पाणी द्यायचं. मग सर्व 2-3 झाडं होती ना, त्या सर्व झाडांना पाणी दिलं मी आणि शिवलिंगजवळ पण पाणी ठेवून दिलं, कारण इथे पक्षी येतात ते प्यायला म्हणून. बाकीचे जे सामान होतं त्याला मी प्लॅस्टिक लावून ठेवून दिलं. आणि मग चप्पल घातली आणि निघायची सुरुवात केली. आणि तरी पण चेक करत होते आम्ही काय काय आहे काय. हे ते इंडियन लोकांची थिंकिंगच आहे ना, की बाहेर कुठे जायचं असलं की सर्व चेक करायचं. आणि बाहेर निघाल्यानंतर पण डोक्यामध्ये विचार येतात की काय विसरले तर नाही, काय विसरले का नाही असं. मला तर असं नेहमी होतं. तुम्हाला पण असं होतं का, मला नक्की कळवा. मग पटकन निघालो. आणि एक तर रात्रीच्या वेळेस रिक्षा मिळायला पण खूप मुश्किल असतं. मग आम्ही अर्धा तास थांबलो होतो रोडवर आणि मग त्यानंतर रिक्षा फायनली आम्हाला मिळालीच. मग स्टेशनला पोचल्यानंतर इथे ट्रेन पण 10 मिनटं लेट होती. मग ट्रेन आल्यानंतर ट्रेनमध्ये बसून गेलो. आणि एक चांगलं झालं की आम्हाला मस्त म्हणजे बसायला जागा मिळाली, त्यामुळे ना जरा रिलॅक्स झालो आम्ही. तर हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. तोपर्यंत बाय.